आता सुरू होत आहे देशातला सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार। तर या सुरू करूया आजची सुनावणी आपकी अदालतमध्ये। आजचे आपले पाहुणे आहेत महाराष्ट्राचे सगळ्यात कॉन्ट्रोवर्शियल लीडर। आज आमचे पाहुणे आहेत एक असे नेता जे आपल्या लेखणीने आग ओकतात, ज्यांचे असे विधान त्यांच्या सगळ्या मित्रांना आणि त्यांच्या विरोधकांना आश्चर्यामध्ये टाकतात, आश्चर्यचकित करतात। हे उद्धव ठाकरेचे सगळ्यात जवळचे आहेत, उद्धव ठाकरेच्या शिवसेनेचे प्रवक्ता आहेत आणि सामनाचे संपादक आहेत। प्लीज वेलकम संजय राऊत। तर या टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत। मी आमंत्रित करत आहे आपकी अदालतमध्ये आजचे जज राम कृपाल सिंग यांना। आणि याच्या आधी आपकी अदालतमध्ये आरोप प्रत्यारोपचं सत्र सुरू करू। आजचे जज राम कृपाल सिंगची परवानगी हवी आजची कारवाई सुरू करण्यासाठी। हो, सुरू करा। आणि याच्या आधी की संजय राऊतांना प्रश्न विचारू, आरोप लावू, स्पष्टीकरण घेऊ, एक नजर टाकूया संजय राऊतांच्या पॉलिटिकल करिअर। संजय राऊत मागच्या बऱ्याच वर्षांपासून शिवसेनेचे खूप चर्चित चेहरे राहिलेले आहेत। संजय राऊतांनी आपलं करिअर एक क्राईम रिपोर्टरच्या रूपाने सुरू केलं। आधी मराठी विकली, मार्मिक आणि नंतर लोकप्रभामध्ये आपल्या अंडरवर्ल्डच्या रिपोर्टिंगनी संजय राऊतनी आपली ओळख बनवली। मग बाळासाहेबांची नजर संजय राऊतवर पडली। शिवसेना प्रमुखांनी संजय राऊतला अवघ्या 29व्या वर्षी शिवसेना मुखपत्र सामनाचं कार्यकारी संपादक बनवलं। अंदाजे 30 वर्षांपासून संजय राऊत सामनाचे एडिटर आहेत। सामनाच्या एडिटोरियलमध्ये संजय राऊतांच्या सडेतोड कमेंट्सनी त्यांना शिवसेनेमध्ये खूपच लोकप्रिय बनवलं। संजय राऊत लोकसभेचे मेंबर आहेत। उद्धव ठाकरेंच्या पार्टीत यांना नंबर 2 म्हटलं जातं। संजय राऊत अलीकडच्या काळात प्रकाश झोतात आले, जेव्हा शिवसेनेने बीजेपीशी युती तोडून एनसीपी आणि काँग्रेस सोबत सरकार बनवलं। शरद पवारांसोबत जवळीक असल्याच्या आधारावर संजय राऊतांनी तिन्ही पार्ट्यांची आघाडी बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली। आता शिवसेनेमध्ये विभाजनानंतर उद्धव ठाकरेंच्या विचारांना पार्टीच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी संजय राऊतांवर आहे। संजय राऊतांनी पुष्कळ पुस्तकं लिहिली आहेत। बाळासाहेब ठाकरेंवर बनलेली बायोपिकचे निर्माता आणि लेखक संजय राऊत आपकी अदालतमध्ये स्वतःचा खटला स्वतः लढतील। तर या सुरू करूया आजची सुनावणी आपकी अदालतमध्ये। पहिला आरोप संजय राऊतवर। आपकी अदालतमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊतांवर आरोप आहे की हे खळबळ माजवण्यासाठी स्टंट करतात। आता संजयजी, तुमच्याविषयी सर्वांना माहित आहे की तुम्ही क्राईम रिपोर्टर होते। तुम्ही जेव्हा क्राईम रिपोर्टर होतात तेव्हा खूपच खळबळजनक बातम्या लिहित होतात। वाटतं की सवय अजूनही ती कायम आहे। आपल्या विधानांनी, आपल्या लेखणीने राजनीतीमध्ये रोज सेन्सेशन तयार करता। राजनीती सगळ्यात मोठं क्राईम बनलं आहे। सगळ्यात जास्त क्राईम तर राजनीतीमध्येच होता आजकाल। आणि जसं तुम्ही म्हटलं की आम्ही स्टंट करतो, आम्ही लोक करतो। मला तुम्ही एक उदाहरण द्या की हे स्टंट आहेत। एक काय, खूप सारे उदाहरण देतो मी तुम्हाला। पहिलं उदाहरण आहे, अलीकडेच तुम्ही म्हटलं होतं की शिवसेनेचं नाव आणि पक्ष चिन्ह बळकवण्यासाठी 2000 करोड रुपयांचा व्यवहार झाला। हो, मग त्यात चुकीचं काय आहे? मग तुम्ही सांगा खरं काय आहे? मी खरंच सांगतो ना, मी नेहमीच खरं बोलतो। आज राजनीतीमध्ये पैशांचा खेळ चालतो आणि हे तर न्यायालय सुद्धा मान्य करेल, जज साहेब सुद्धा मान्य करतील। सगळ्यात मोठा पैशांचा खेळ आता राजनीतीमध्ये सुरू आहे आणि पैशांशिवाय एवढी मोठी पार्टी कोणी तोडू शकतं का?
सरकार बनतं सुद्धा आणि सरकार पडतं सुद्धा हे सगळं पैशांच्या ताकदीवर चालतं. पण जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की निवडणूक आयोग एक स्वतंत्र संस्था आहे. आता या देशात काय स्वतंत्र आणि निष्पक्ष राहिलं आहे हे मला सांगा तुम्ही. आता अखेरची जी आशेची किरण आहे ती सर्वोच्च न्यायालय आहे. बाकी न्यायपालिका असो, निवडणूक आयोग असो, केंद्रीय तपासणी एजन्सी असो, मी एवढंच म्हटलं होतं की आतापर्यंत 2,000 करोड रुपये हे महाराष्ट्राच्या राजनीतीच्या खेळात खर्च झाले आहेत. आणि त्या सगळ्या पॅकेजमध्ये शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह सुद्धा येतं. महाराष्ट्रात पूर्ण देशात एक घोषणा लोकप्रिय आहे. जेव्हा हे आमचे फुटलेले आमदार निघाले तेव्हा लोक म्हणतात 50 खोके एकदम ओके. ह्या 50 खोक्यात 50 करोड देऊन तुम्हाला विकत घेतले हे पूर्ण महाराष्ट्राला, पूर्ण देशाला माहिती आहे. आणि हे ते लोक सुद्धा नाकारत नाहीयेत. आता सांगा, आमचे हे 50 MLA तुटलेत आणि 50 खोक्यांचा हिशोब लावला तर 2,000 करोड होतात. तर माझं खोटं कुठे आहे? तर या आधारावरच निवडणूक आयोगाने बहुमत पाहिलंय. जी मतगणना केली आहे या 50 लोकांची ती. पण निवडणूक आयोगाला तुम्ही सांगितलं की हे 2,000 करोड रुपये खर्च झाले आहेत, मग जाऊन हे सरकार बनले आहे. जी गोष्ट पूर्ण देशाला माहिती आहे ती निवडणूक आयोगाला माहिती नाही. लहान लहान मुलांना माहिती आहे या देशाच्या. तर एवढं विद्वान निवडणूक आयोग आहे आमचं, त्यांना ही माहिती असायलाच हवी. आता शिंदे साहेब तर म्हणत होते की 2,000 करोड रुपयांची वायफळ गोष्ट आहे. मी तर खूप कमी आकडा सांगितलाय. खरा आकडा सांगेन आणि सगळ्यांचा हिशोब सुद्धा देईन ते म्हणतात लवकरच. की शिवसेनेची जी 384 करोडची प्रॉपर्टी आहे त्याची चिंता संजय राऊतांना जास्त आहे, ती हातातून जाऊ नये. आता या देशाच्या राजनीतीमध्ये 300 करोड हा काही आकडा आहे का? सांगा बरं तुम्ही मला. एवढी जुनी पार्टी आहे आमची, 50 वर्षापेक्षाही जास्त या पार्टीला झालेत. एवढ्या वर्षांपासून मुंबईत आमची सत्ता आहे, केंद्रात आम्ही काम केलं आहे. तर एका पार्टी फंडच्या नात्याने जर 300-400 करोड पार्टीने जमा केले आहेत तर शिंदे साहेबांच्या पोटात का दुखतं हे सांगा मला तुम्ही. कारण त्यांना वाटतं हे खूप कमी आहेत. त्यांना तर हेही वाटतं की आता मातोश्री हातातून जाऊ शकतं. मातोश्री बाळासाहेबांनी एक फ्लोअर एका भावाच्या नावावर केलं, दुसऱ्या भावाच्या नावावर केलं आणि तिसराच शिवसेनेच्या हे नावावर केलं. बघा, निवडणूक आयोगाच्या माध्यमाने या लोकांनी शिवसेना, आमचं जे धनुष्यबाण आहे त्याच्यावर हक्क दाखवलाय. त्यांनी सांभाळावं 2-3 महिन्यासाठी, तरी त्यांची ताकद दिसेल. हा सगळा जो खेळखंडोबा आहे तो काही दिवसांचाच आहे. असली शिवसेना तर पब्लिकमध्ये आहे, जनतेमध्ये आहे. तुम्ही जाऊन बघा आता येणाऱ्या दिवसात काय होतं ते. पण 40 MLA त्यांच्याजवळ, 12 हे बघा, MP 40 त्यांच्याकडे. MLA म्हणजे पार्टी होत नसते. 40 MLAंना जिंकवलं कोणी? MLA बनवलं कोणी? पार्टीनेच बनवलं ना. उद्धव ठाकरेंनी बनवलं, बाळासाहेबांच्या नावावर निवडून आलेत ना. आम्ही सगळ्यांनी मेहनत केली आहे, जनतेने त्यांना वोट दिलेत. आता आता या निवडणूक 40 आयोग लोकांनी परत निवडणूक लढवून दाखवावी आणि जिंकून दाखवावं. तेव्हाच कळेल की खरी शिवसेना कुठे आहे. संजयजी, निवडणूक आयोगाची गोष्ट मी ऐकली. निवडणूक आयोगाने सांगितलं की शिवसेना ज्या पद्धतीने जात होती, अलोकतांत्रिक पार्टी हो. होती आणि उद्धव ठाकरे या देशात लोकशाही वाचली आहे का? तुम्ही शिवसेनेची गोष्ट करत आहात. या पार्टीमध्ये कोणाला प्रेसिडेंट बनवायचं आहे, कोणाला काय काम द्यायचं आहे, शिवसेना कोणत्या दिशेला जाणार आहे हे आम्ही ठरवणार. ठीक आहे, निवडणूक आयोगाने आचारसंहिता बनवली आहे, आम्ही त्याचं पालन करू. पण आता शेषन नाही राहिलंय. जेव्हा शेषन साहेब होते तेव्हा हे सर्व चालत होतं, आम्ही रिस्पेक्ट करत होतो. पण आजचं हे निवडणूक आयोग, आत्मपरीक्षणाची गरज आहे निवडणूक आयोगाला. तर मग तुम्हाला काय वाटतं की जर शिवसेना अगदी व्यवस्थित चालली होती तर शिवसेनेचं नाव, शिवसेनेचं पक्षचिन्ह हे सर्व एकनाथ शिंदेच्या पार्टीला का दिलं? बीजेपी नेत्यांना विचारा जे दिल्लीत बसलेत. ठाकरेंची शिवसेना तर ठाकरे साहेबांशीच जुडलेली राहील ना. हे आपकी अदालत आहे, रजत शर्माजींचा प्रोग्राम आहे. जर इथे कोणी येणारा लाईटवाला असं म्हणाला की कोणी एखादा कार्पेंटर म्हणेल नाही मी आता हे आपकी अदालत आता माझं झालंय, तर कसं चालेल? हे तर रजत शर्माजींचा ब्रँड आहे, हे तुमच्या सोबत राहील, हे तुमच्या सोबतच चालेल. मग तुम्हाला या गोष्टीची चिंता आहे का की नाव निघून गेलं, पक्षचिन्ह निघून गेलं? जर ठाकरेचं ब्रँड आहे तर परत मार्गी आणू. का नाही आहे? ठाकरे ब्रँडच आजपर्यंत चालला आहे. शिंदेही ठाकरे ब्रँडचाच प्रोडक्ट आहे ना. ठाकरेजींशिवाय हे जगू शकत नाही ना, म्हणून ठाकरेंचं नाव घेतलंय. आता बघा या लोकांनी काय केलंय. शिवसेना नाव घेतलंय, धनुष्यबाण घेतलंय,
काल मला कोणीतरी सांगितलं की ते सुप्रीम कोर्टात जात आहेत आणि परत म्हणतायत की आम्हाला ठाकरे नाव सुद्धा हवंय. हेच बाकी आहे, कारण ठाकरे शिवाय चालू नाही शकणार हे. मग तुम्ही का नाही दोघांमध्ये सामंजस्य घडवून आणत? ठाकरे नाव सुद्धा राहील आणि पार्टी तशीच काही राहील. गरज नाहीये. आता सगळे दरवाजे बंद झालेत. तुम्हाला आम्ही बाहेर नव्हतं काढलं, तुम्ही पळाले होतात. तुम्ही भीतीपोटी पळाले आहात. तुम्ही ईडी आणि सीबीआयच्या भीतीने पळाले आहात. तुम्ही हा विचार नाही केला की या पार्टीने आम्हाला जन्म दिला आहे, ज्या पार्टीने आम्हाला नाव दिलं, सर्व काही दिलं, त्या पार्टीच्या पाठीत खंजीर मारून तुम्ही पळाला आहात. तर अशा लोकांसोबत काय नातं ठेवायचं? शिवसेना सत्तेची भुकेली नाहीये. सत्ता येत असते, सत्ता जात असते. आज गेलो, परत येऊ आम्ही. महाराष्ट्र आहे, देश आहे, जनता बघते सगळं. पण मी सामनामध्ये खूपच खळबळजनक एडिटोरियल वाचलं, ज्यात लिहिलं होतं की महाराष्ट्राचं सरकार वाचवण्यासाठी, चालवण्यासाठी जादूटोना होत असते. लिंबू मिरची आणि काळ्या भावलीची कमाल आहे. याविषयी तुम्ही जनतेमध्ये जाऊन सर्वे करून घ्या, तुम्हाला जनता सांगेल महाराष्ट्रात काय सुरू आहे ते. तर खरंच हे होत असतं? हो, तुम्ही जाऊन बघा मंत्रालयात. तुम्ही मंत्रालयात जाऊन पहा किंवा सीएम हाऊसमध्ये जाऊन पहा काय चाललंय. गुवाहाटीमध्ये ज्या मंदिरात ते गेले होते तिथे काय करत होते, कोणाचा बळी दिला. मी आणि- ऐकलं त्या कामाख्या मंदिरात मशीनची बळी हो, दिली गेली. ते सत्तेत राहण्यासाठी, सत्तेत येण्यासाठी, सगळं काही ठीक करण्यासाठी बळी दिला. सगळ्यांना माहिती आहे. त्यात लपवण्यासारखं असं काय आहे की तुम्ही खूप मोठं रहस्य एक्सपोर्ट करायला जातात? नाही, तुम्ही महाराष्ट्रात घरात घरात जाऊन विचारायला हवं की जादूटोना काय सुरू आहे महाराष्ट्रात. आणि हे- अशा हे माणसाला तुम्ही- विचारत आहे जो महाराष्ट्राच्या घराघराला ही ओळखतो. महाराष्ट्राची परंपरा नाहीये, अंधश्रद्धा आहे, हे सर्व नाहीये. हे असं नाही, ही पण महाराष्ट्राची हे परंपरा जे सर्व नाहीये. केलं त्याचा परिणाम दिसला का कुठे? काय नाही, जाईल. जादूटोण्याने सरकार आली आहे, जनतेच्या श्रद्धेने चालली जाईल परत. पण तुम्ही असं लिहिलं होतं की सुप्रियाजींची साडी जळाली, एका जणाचा ऍक्सिडेंट झाला होता. खूप झालंय महाराष्ट्रात आजकाल, खूप काय सुरू आहे. अशा प्रकारचे अपघात दिवसेंदिवस वाढत आहे आणि लोक म्हणतात की जादूटोना होत आहे. एवढी नालस्ती झाली आहे सरकारची हे बघा, मी जादूटोण्यावरून. तुम्हाला आणि आठवण करून देतो काय लिहिलं होतं. त्यात लिहिलं, सुप्रियाजींची साडी जळाली होती, अजित पवार लिफ्टमध्ये फसले, मरता मरता वाचले, बाळासाहेब थोरातांचा खांदा उतरला, धनंजय मुंडे यांचा ऍक्सिडेंट झाला, संजय राऊत जेलमध्ये गेले. हे सगळं जादूटोण्याने झालं. विनायक मेटेंची डेथ झाली, आमचे आणखीन एक ते एमएलए होते. हे लोकांचं म्हणणं आहे, हे असं आहे पुढे. ही एक लाईन तुम्ही वाचायला विसरलात की ही अशी महाराष्ट्राच्या जनतेची भावना आहे. हो, ते जनतेच्या भावनेच्या नावाखाली लिहिलं आहे, पण लिहिलं आहे की अशाने जे विरोधी पक्षाचे नेते आहेत ते हॉस्पिटलमध्ये बेडवर पडलेले अशी असतील. या सरकारची आणि काही लोकांची इच्छा आहे की आमच्यासारखे जे लोक आहेत, जे आवाज उचलतात, खरे बोलतात, जे भीत नाहीत, त्यांना एकतर जेलमध्ये टाका किंवा संपवून टाका, कसंही करून. परंतु तरीही आम्ही लोक जिवंत आहोत. इथपर्यंत पोचलो न्यायालयात. मला वाटतं हा काही दिवसांचाच विषय आहे. लवकरच हा देश परत एकदा स्वतंत्र तर होईल. लवकरच त्यांचा जादूटोणा संपेल का? जादू जादू असते. बाळासाहेब ठाकरेंची एक जादू होती, मी त्या जादूला मानतो. पण यात तुम्ही लिहिलं होतं की उद्धव ठाकरे ही आजारी झाले, वर्षा बंगल्यात त्यांच्यावर जादूटोणा केला गेला. जे काही सुरू होतं 6-7 वर्षात, पूर्ण महाराष्ट्र एका तणावात होता. उद्धव ठाकरे सारखे व्यक्ती आजारी पडले, अनकॉन्शियस झाले. अनकॉन्शियस झाल्यानंतर हे सरकारला पाडण्याच्या कामाला लागले होते. आमचा नेता अंथरुणावर आहे, आमचा नेता इस्पितळात आहे, आमचा नेता अनकॉन्शियस आहे, आणि त्यांचे काही सोबती याचा फायदा घेऊन सरकार पाडण्याच्या तयारीला लागले. याचा अर्थ काय आहे? ही काही मानवता आहे का? पण तुम्ही तर गेले होते न्यायालयात त्याच्यासाठी लढण्यासाठी. लढत राहू. आमचा पूर्ण जन्म पण लढण्यातच विचित्र गोष्ट गेलाय. नाहीये का, तुम्ही न्यायालयामध्ये लढता पण आणि मग तुम्हीच लिहिता की न्यायाची व्यवस्था काही लोकांची वेश्या बनून राहिली. हो, मी लिहिलं आहे आणि मी हे मानतो सुद्धा. आणि हे मी एकटाच नाही बोलत आहे. हे जर मी एकटंच बोलत असतो तर मी मानलं असतं की हां, माझी चूक आहे. आज पूर्ण देश, मोठमोठे लोक, कायदे तज्ज्ञ सगळेजण हेच बोलतायत की आज या देशात न्याय नाही मिळत आहे. आणि म्हणून तर मी म्हणतो की आज सर्वोच्च न्यायालय, आज सुप्रीम कोर्ट
एकमेव आशेची किरण राहिली आहे, ज्यात वाटतं की आपल्याला न्याय तुम्ही मिळू जरा शकेल. जास्तच खळबळ नाही पसरवत का? तुम्ही म्हटलं की हे संसद हिजड्यांची इमारत आहे. हे मी नाही म्हटलंय, हे महाराष्ट्रात एक शाहीर आहेत अण्णाभाऊ साठे. ही त्यांची लिहिलेली एक शायरी आहे, ती आहे. तुम्ही बघा अजून तिथे काही तुम्ही असणार लिहिलं आहे. होतं की तुम्ही कोणाशी दुःख वाटू, कारण इथली सत्ता भ्रष्टाचाराच्या रंगात रंगली आहे. डेफिनेटली राज्यपाल बनतात हे आपले न्यायाधीश, लगेच न्याय दिल्यानंतर कोणी राज्यसभेत जातो तर कोणी राज्यपाल बनतो आणि कोणी ते कॉर्पोरेशनचे चेअरमॅन बनतात. न्यायमूर्ती जे असतात, न्यायालयात जे बसतात, खुर्चीवर जे बसतात, मला वाटतं की जर स्वतःला निष्पक्ष मानतो तर कुठल्याही राजनैतिक पदावर नाही गेलं पाहिजे आपल्या रिटायरमेंट नंतर. त्याची अपेक्षा असते आफ्टर रिटायरमेंट मला काय मिळेल त्या हिशोबाने तो न्याय करतो. तर आम्ही तुमच्यावर कसे विश्वास तुम्हाला ठेवू? भीती नाही वाटत का की कधी तुम्हाला न्यायपालिकेला रखेल मी नाही म्हणता? म्हटलंय, मी रखेला शब्द मी कधी यूज नाही केला. नक्कीच मी ते टीका टिप्पणी केली असेल, पण रखेला शब्द आता मी हे नाही आहे वापरला. तर तुमच्याच नावाने मी- छापलंय. आता हे आणि सगळं छापलं नाही, असेल. हे संजय राऊतांचं ट्विट आहे. हे मराठीत तुम्ही लिहिलं होतं. सांगा याचे ट्रान्सलेशन काय आहे? तुम्ही म्हटलं की ही न्यायव्यवस्था काहींची तर रखेल झाली. हे आमच्या महाराष्ट्राचे खूप मोठे साहित्यिक होते अण्णाभाऊ साठे, ज्यांचं नाव आहे. ही त्यांची एक शायरी होती, ती नाही, मी तुम्ही कोट ते केली. लिहिलं नाही आहे की इकडे त्यांची शायरी आहे. नाही, हं? ते नाही, तुमच्या हातात तुमचं ट्विटर अकाउंट आहे, तुमच्या तुमच्या अकाउंटवर हातात अर्धा निदा कागद आहे. असं माझ्याबद्दल लोक हे अशी अर्धेवट माहिती घेऊनच गोष्टी करतात. बरं, मग पूर्ण विषय तुम्ही सांगा. नाही, माझी शायरी नाहीये, पण ही जी भावना आहे ही पूर्ण देशाची भावना आहे. आता एक वक्तव्य माझ्याकडे आहे ज्यात तुम्ही एन्फोर्समेंट डायरेक्टरेटला म्हटलं, ईडीला म्हटलं माझ्याशी पंगा घेऊ नका, मी नागडा आहे म्हणून. हो, मग त्यात चुकीचं काय आहे? मी चुकीचं असं काय म्हटलं? माझ्यासारखा माणूस. नागडा माणूस बरोबर आहे की पंगा घेऊ नका बरोबर आहे? दोन्ही. नागडा मीन्स माझ्याकडे काहीच नाहीये, फक्त बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा आहे. माझ्या हातात एक 5 रुपयांचा एक पेन आहे जो मी इथे लावतो, तीच माझी ताकद आहे. माझी पार्टी आहे, माझे लोक आहेत, त्याशिवाय माझी काही प्रॉपर्टी नाहीये. ईडी सीबीआय माझ्या मागे का लागतायत सांगा? यासाठी की मी सरकारला प्रश्न विचारतो. जो कोणी सरकारला प्रश्न विचारतो तो लगेच देशद्रोही बनतो. त्याच्या मागे ईडी सीबीआय लावतात लगेच. मग महाराष्ट्राचे नेते असो की दिल्लीचे नेते असो की छत्तीसगडचे नेते की पश्चिम बंगालचे असो, काय रुलिंग पार्टीमध्ये सर्व साधू संत आणि महात्मा बसलेले आहेत. कधी जा त्यांच्याकडे आणि बघा काय आहे ते आम्ही देतो, जर तुम्हाला काही माहिती हवी तुम्ही असेल तर. म्हटलं मग होतं की माझ्याकडे 121 लोकांची फाईल आहे आणि तुम्हाला एवढं काम देईल की ईडीला श्वास घ्यायला पण फुरसत मिळणार नाही. डेफिनेटली त्यापैकी मी काही दिले होते, आतापर्यंत काहीच कारवाई नाही झाली आहे. तर कोण आहे ते 121 खूप आहेत. लोकं? आता तर एक मोठं नाव सुद्धा आलंय. कोणतं मोठं नाव? आता सुरू आहे ना पूर्ण देशात. असं आहे की बघा, आमच्यासारखे मिडल क्लास लोक जे नोकरी करून जगत असतात त्यांच्याही मागे ईडी लागते, सीबीआय लागते. पण मी घाबरलो नाही. मी जेलमध्ये गेलो, मी सरेंडर नाही केलं. मी शिंदेसोबत पळून जाऊन मी बाजू नाही बदलली. मलाही ऑफर होती आमच्यासारख्या लोकांना, बाजू बदला, आमच्यासोबत या. तुम्हाला आणि मग किती पैसे सगळेजण, ऑफर केले होते? मला कोणी विकत घेऊ शकत नाही हाच प्रॉब्लेम आहे. पैशाने विकले जाणारे आम्ही लोक नाही आहोत, कारण आमचं जे संपूर्ण आयुष्य आहे ते बाळासाहेब ठाकरेंसोबत गेलंय, जे कधीही पैशाने विकले जात नाहीत. जे आम्हाला मिळालंय त्यांच्यासोबत ते एवढं आहे, त्याची तुलना पैशात नाही होऊ शकत. पण तुम्हाला तुमच्या जीवाची भीती आहे. तुम्ही आरोप लावला आहे की एकनाथ शिंदेच्या मुलाने त्यांनी तुम्हाला तुमच्या नावाची सुपारी दिली आहे. हे बघा, आतापर्यंत तर मी अशा प्रकारचे आरोप केले नव्हते. मी घाबरणारा माणूस नाहीये. परंतु मला माझ्या नेत्यांनी सांगितलं, उद्धव ठाकरेजींना ही माहिती आहे. ही माहिती त्यांच्याकडे सुद्धा गेली. आणखी काही लोकांनी मला येऊन सांगितलं की काहीतरी चाललंय, काहीतरी होतंय, काहीतरी होणार आहे. तर माझं काम आहे की मी पोलिसांना किंवा या राज्याच्या गृहमंत्रींना अवगत करावं की ही इन्फॉर्मेशन माझ्याकडे आली, आता तुम्ही बघून घ्या. बस एवढंच पण केलं. देवेंद्र फडणवीस तर होम मिनिस्टर आहेत. त्यांनी म्हटलं आहे की हे विधान संजय राऊतनी खळबळ माजवण्यासाठी पसरवले देवेंद्र आहे. फडणवीसांचं एक विधान आहे, खूप गैरजबाबदार विधान आहे. राज्याच्या गृहमंत्र्याने अशा प्रकारचे विधान नाही केले पाहिजे. तुम्ही चौकशी करा,
अशा प्रकारच्या विधानाने तुमची प्रतिष्ठा कमी होत असते. एक आणखी रुलिंग पार्टीचे मिनिस्टर आहेत दीपक केसरकर. त्यांनी सांगितलं की जर अशा प्रकारचे विधान करतील संजय राऊत तर त्यांना परत जेलमध्ये पाठवू आम्ही. हो, हां, तेच तर म्हटलं ना. त्यांना असं वाटतं की न्यायव्यवस्था त्यांची रखेल बनली आहे, म्हणून ते असं म्हणतायत ना. मी त्यांना जेलमध्ये पाठवीन, मी यांना जेलमध्ये पाठवीन. त्यांच्या बापाचं आहे का न्यायालय? तुम्ही मला सांगा, अशा प्रकारे जर एखादा मंत्री विधान करतो, याचा अर्थ कायदा आणि न्यायव्यवस्था तुम्ही मनात येईल तशी वापरता आणि जनतेला चुकीचा संदेश देत आहात तुम्ही. आणि हिम्मत असेल तर करून दाखवा. टाकलं एकदा होतं की प्रयत्न तुम्हाला केला. बरेच दिवस जेलमध्ये हो, टाकलं आलो ना होतं. परत बाहेर. हसता हसता गेलो आणि त्याच तोऱ्यामध्ये बाहेरही आलो आम्ही. मी रडत बसलो नाही की अरे मला का टाकलं जेलमध्ये. ठीक आहे, तुमची मर्जी आहे, तुम्ही आत टाकलं, न्यायालयाने सोडलं, आलो आणि परत लढणं सुरूही केलं. पण तुम्हाला नाही वाटत की जरा जास्तच लढता तुम्ही, सगळ्यांशी भांडण करता? नाही, मी सगळ्यांशी नाही भांडत. सगळ्यांशी भांडत काय अर्थ आहे? 25 वर्ष तर बीजेपी सोबत आमची मैत्री होती, तेव्हा भांडणं नाही झाली. जेव्हा आमचं भांडण काँग्रेस बरोबर होतं तेव्हा सगळे खुश होते. पवार साहेबांसोबत भांडण होतं तेव्हाही सगळे खुश होते. जेव्हा बीजेपी सोबत भांडण सुरू झालं तेव्हा संजय राऊत विषयी सगळे लोक अफवा पसरवायला लागले की हे भांडतात. लढणे आमचा धर्म आणि कर्म आहे. जर आम्ही आमच्या पार्टीला संपवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे हे जे आमचं कुटुंब आहे त्यांच्या विरोधातच काम करणार, तर आम्ही आमचे अस्तित्व दाखवण्यासाठी आमची ताकद तर दाखवणार ना. काय करणार जास्तीत जास्त? एकतर गोळ्या घालतील किंवा जेलमध्ये टाकतील किंवा अशा 10 केसेस तुम्ही 10 ठिकाणी टाकाल. त्यापेक्षा जास्त तुम्ही असं काय करू शकता? आमच्यासारख्या लोकांना तुम्ही जास्त घाबरवू शकणार नाहीत. पण कसं तुम्हाला घाबरवलं आणि कसं तुम्ही दुसऱ्यांना घाबरवलं याला माझ्याकडे घेऊन आरोप आहेत. आपण आता ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर संजय राऊतवर आरोप आणि प्रत्यारोपाचे आणखी एक सत्र. तुम्हाला तर खुश व्हायला पाहिजे की बीजेपीने ऐकलं, शिंदेजी मुख्यमंत्री बनले, हो मग, सगळं काही चांगलं विषय आहे. असा आहे की त्यावेळी का नाही दिलं? अशा प्रकारे आमची पार्टी तोडण्याची गरज नव्हती. तर बीजेपी सोबत जे 33 वर्ष जुनं नातं तुटलं त्यासाठी तुम्ही जबाबदार अटल आहात. बिहारी वाजपेयी जेव्हा कधी समोर यायचे तर त्यांना मी चरण स्पर्श करत होतो. हेही नातं राहिलं ना आमचं. तर मोदीजीने नाही करत. आता मोदीजींनी संधी दिलीच नाही कधी. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये सुनावणी सुरू आहे. सामन्याचे संपादक संजय राऊतवर आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊतांवर आरोप आहे की यांच्यामुळे उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं. नारायण राणे केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत. ते म्हणतात संजय राऊत भस्मासूर आहेत. ज्याच्या डोक्यावर हात ठेवतात ते संपतो. यांनी उद्धव ठाकरेच्या सरकारवर हात ठेवला, भस्म झाली. सरकार बनवलं कोणी? नारायण राणेने नाही बनवलं. आम्ही हात ठेवला नारायण राणेंवर, ते भस्म झाले. इथून तिथून पार्टी बदलून तुम्ही मग एका जागी पोहोचलात. हे बघा, जो आमच्या पार्टीसोबत दगा करेल त्याच्यावर आमचा हात हा नक्कीच जाईल. भारतीय जनता पार्टीने शिवसेनेसोबत दगा केला. 2019 नंतर जेव्हा निवडणुका झाल्या, निवडणुकीआधी जी कमिटमेंट एक दुसऱ्यामध्ये झाली होती, जी बोलणी झाली होती, त्यात म्हटलं गेलं होतं दोन्हीकडच्या नेत्यांना की निर्णयानंतर म्हणजे रिझल्ट नंतर जी सत्तेची वाटणी, पॉवर शेअरिंग जी आहे ती 50-50 होईल. हे तर सगळ्यांसमोर मीडियासमोर झालं आहे. प्रेस कॉन्फरन्समध्ये, टीव्हीमध्ये दाखवलं जात होतं. असं दाखवलं जात होतं की हे सगळं सुरू आहे. पण जेव्हा निवडणुका झाल्या आणि जेव्हा रिझल्ट आला तर ते आपल्या वचनावरून बीजेपी मागे हटली. आता हे म्हणतात की असं झालंच नाही. अमित शहानी सांगितलं की असं काही असं नाही कमिटमेंट झालं, उद्धव नाही ठाकरेशी झालं झालं ना. तर नव्हतं. त्यानंतर असं झालं की तुम्ही आमच्याशी बोलतच नाही आहात. तर एक मार्ग आम्हाला निवडायचाच होता. सरकार तर बनवायचीच आहे. तर मग जर महाविकास आघाडी बनली, सरकार बनलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बनले, तर त्यात चुकीचं काय आहे? बीजेपीचं म्हणणं आहे की जेव्हा निवडणुकीची रॅली होत होती तेव्हा नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लागत होता. त्या रॅलीमध्ये बोललं जात होतं की पुढचं सरकार देवेंद्र फडणवीसच्या 2.5 वर्ष leadership मध्ये बनेल. 2.5 वर्षांचा विषय होता ना तो. 2.5 वर्ष देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. तर मग ते त्या हिशोबाने म्हणत होते.
जर विषय असा आहे रजतजी, तुम्ही समजा की शिवसेनेला मुख्यमंत्रीपद नाही द्यायचं होतं, मग आता का दिलं शिंदेंना? आणि म्हणतायत की हीच शिवसेना आहे. जर त्यावेळेस शिवसेनेला दिलं असतं तर हे प्रकरण झालंच नसतं ना. आता दिलं ना. लोक तर म्हणतात की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनू इच्छित नव्हते, त्यांचा काही मानस नव्हता, स्वप्न नव्हतं. संजय राऊतनी ही आयडिया त्यांच्या डोक्यात घातली नाही, आणि ते- म्हटलं तुम्ही बना मुख्यमंत्री. चुकीचं काय आहे मग? जर माझा नेता मुख्यमंत्री बनतोय, या राज्याचं नेतृत्व करतोय आणि ज्या विचारधारेने आम्ही काम केलं आहे की उद्धवजी मुख्यमंत्री बनतात, सरकार चालवतात राज्याच्या हितासाठी, तर त्यात वाईट काय आहे मला सांगा बरं. एकनाथ शिंदेनी असेंब्लीमध्ये सांगितलं की उद्धव ठाकरे त्यांना मुख्यमंत्री बनवू इच्छित होते हो, डेफिनेटली बनवू इच्छित होते. आणि नाही, संजय मी- राऊतनी अडथळा आणला. बघा, उद्धव ठाकरे शिंदेंनाच मुख्यमंत्री बनवू इच्छित होते, पण कधी? जेव्हा बीजेपी आणि शिवसेनेचं जे ॲग्रीमेंट झालं होतं, कमिटमेंट झालं होतं की 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद दोघांकडे राहील, तेव्हा शिवसेनेच्या मुख्यमंत्रींच्या रूपात 100% उद्धव ठाकरेजी एकनाथ शिंदेंचंच नाव घेणार होते. आम्ही हे ठरवलं होतं की आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असणार. पण बीजेपीने ही गोष्ट नाही ऐकली. तर तुम्ही तर खुश व्हायला पाहिजे की बीजेपीने ऐकलं आणि एकनाथ शिंदे जे मग? मुख्यमंत्री झाले, सगळं चांगलं तर झालं. झालं असं त्यावेळेस का नाही दिलं? त्यासाठी आमची पार्टी तोडण्याची गरज नव्हती. तर बीजेपी सोबत जे 33 वर्ष जुनं नातं तुटलं, त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा कधी समोर येतात तेव्हा मी त्यांचे चरण स्पर्श करत होतो. अडवाणी साहेबांना आजही चरण स्पर्श करतो. हेही नातं राहिलंय ना तर आमचं. मोदीजींना नाही करत. आता मोदीजींनी संधी दिलीच नाही कधी. हा? जोपर्यंत नरेंद्र मोदीजी दिल्लीत होते तोपर्यंत उद्धवजींचं आणि मोदीजींचं नातं मधुर होतं. आम्हा सर्वांचं नातं मधुर होतं. नंतर बिघडलं ते. नारायण राणे हे म्हणतात की मी एका वर्षाआधीच सांगितलं होतं की संजय राऊतनी मातोश्रीमध्ये बोगदा बनवला आहे, हे पाडणार त्यांना. नारायण राणे काही असं मोठं नाव नाहीये की ज्यावर मी असं काही बोललं पाहिजे. हे असे लोक येतातही आणि जातातही, मग सोडा नाही, ते आता काय. तुम्ही तर त्यांना उत्तर देता. नाही, मी त्यांना जास्त उत्तर देत नाही, परंतु उत्तर द्यायचं असेल देईन तेव्हा एकाच वेळेस देईन. तुम्ही उत्तर दिलं होतं की मी तुला नागडं करून टाकेन. हो, हे काय आहे, हा जो माणूस आहे, मी हे विसरत नाही कधी. माझ्यासारखा माणूस कधी आमचे मित्र आणि सोबतही राहिलो आहेत. एकनाथ शिंदे की आम्ही 20-25 वर्ष एकत्र राहून काम केलं आहे. नारायण राणेही आमचे सोबतही राहिले आहेत, एकत्र काम केलंय. जेही सोडून जातात ते कधी ना कधी आमच्यासोबत खूप जवळ, आमच्या क्लोज राहिलेत. तर एक दुसऱ्यांविषयी ती भावना राहिली आहे, ती सगळ्यांनीच ठेवली पाहिजे. ज्याच्याविषयी भावना ठेवतात त्याला म्हणतात तुम्ही शंड आहात. हे बघा, त्यांचं भांडवल काय असतं, जेव्हा हे बाहेर जातात, शिवसेना विरोधात तुम्ही बोलत राहतात, तेव्हाच तुम्हाला तिथे महत्त्व मिळेल. हे नेहमीच सुरू असतं. जर यांचं भुंकणं बंद झालं तेव्हा तिथे त्यांना काहीच व्हॅल्यू नाही मिळणार. म्हणून ते तिथे अशा गोष्टी करतात. तुम्ही अशा गोष्टी करतात मग? हो, मी माझ्या पार्टीत आहे. मी माझ्या पार्टीचा मुद्दा ठेवतो. बघा, एकनाथ शिंदे म्हणतात की आधी जेव्हा शिवसेना आता होती एकनाथ ते- शिंदे फक्त मुख्यमंत्री आहे, त्यांना नेता बनायचं आहे. त्यानंतर त्यांचं ऐकलं जाईल. तर मुख्यमंत्रीची म्हणतात की मुख्यमंत्री हा पहिल्यांदा- कधी नेता नसतो. पहिल्यांदा ते पार्टीचे बीजेपीच्या नेते- आश्रयानेच मुख्यमंत्री पदावर हो, बसलेले आहेत. सरकारचे मुख्यमंत्री तर आहेत, सरकार तर अहो, चालवत आहेत. त्याचं काय, मुख्यमंत्री येतात आणि चाललेही जातात. नेता असतो, पार्टी असते. पण त्यांची ही गोष्ट खरी आहे का की आधी जेव्हा सरकार होतं त्याचा रिमोट कंट्रोल बाळासाहेबांच्या हातात असायचा आणि जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार बनवलं तेव्हा रिमोट शरद पवार साहेबांच्या हातात दिला? नाही, हे कधी नाही. तुम्ही ठाकरे कुटुंबाला ओळखतात, ते कोणाच्याही रिमोट कंट्रोलला मानत नाही. तुम्ही तर सगळ्यात जास्त बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबांना ओळखतात. हे कधी नाही. हे आता पाहिल्यानंतर त्यांच्या डोक्यात हे सगळं सुरू आहे. मी कुटुंबाला ओळखतो, बाळासाहेबांच्या कुटुंबाला, म्हणून तर मला आश्चर्य वाटलं की 50 MLA तुमच्या नाकाखालून निघून गेले, 12 MP तुमच्या नाकाखालून निघून गेले, तुम्हाला समजलं नाही? माहिती होतं ना, सगळं काही माहिती होतं. काय सुरू आहे पडद्याच्या मागे, स्क्रीन प्ले कसा काय लिहिला जात आहे, ज्याला आपण पटकथा म्हणतो, कोण लिहित आहे, काय डायलॉग्स आहेत, सलीम जावेद कोण आहेत त्यामध्ये, हे लिहिणारे, हे सगळं काही माहीत होतं. आणि वारंवार उद्धव ठाकरेजींनी आमच्या समोरही एकनाथजींना विचारलं आहे
की भाऊ हे असं काही सुरू आहे तुमच्याविषयी. तर काय हे खरं आहे? उद्धवजींनी हेही म्हटलं की तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं असेल आणि त्यासाठी सर्व काही होत असेल तर मी आता राजीनामा देतो, तुम्ही बना मुख्यमंत्री. मला काही शौक नाहीये या खुर्चीवर बसण्याचा आणि मला बनायची इच्छाही नाहीये. तुम्ही कधीही बनू शकता. पण प्रत्येक वेळेस ही व्यक्ती हेच म्हणत राहिली की नाही नाही साहेब तुम्हालाच बसायचंय, मी तर तुमच्यासोबत आहे. ही माझ्याविषयी अफवा उडवत आहेत लोक. हे सर्व लोक बोलत होते, परंतु त्यांच्या मनात जर बेईमानीचं बीज रोवलं गेलं होतं आणि एक तलवारही लटकत होती भीतीची, त्याची तपासणीची, तर भीतीसुद्धा आहे आणि लोभही आहे. ही दोन्ही कारणं आहेत त्यांची. हे बघा, त्यांनी तर हे सांगितलं की आम्ही उद्धवजींसोबत चर्चा करत होतो, आम्ही युती करण्यास तयार होतो. पण ते संजय राऊत युती करण्यास तयार नव्हते असं म्हणून कसं आमचे चालेल? हे चुकीचं आहे, पुतळे खोटं आहे. जाळले, आमच्या घरावर दगड मारायला मग काय लावली, करायचं? शिव्या दिल्या. मग काय करायचं? मी थोडी ना फेकतो. लोक भडकले आहेत तुमच्या या बेईमानीने. तर लोक दगड मारतील किंवा काही करू शकतात. शिवसेना आहे, पूर्ण देशात हेच होतं. तर तुम्ही आमच्यावर का ब्लेम करतायत? तुम्ही बोललात की 40 शव आसामवरून येणार आणि विना पोस्टमॉर्टमच स्मशानामध्ये जाणार. हो, मग मी बोललोय ना, तुम्ही त्याचा अर्थ समजून घ्या. आणि हे बघा, मी एका भाषणात हे बोललो, हे जे 40 लोक गुवाहाटीत जाऊन बसले आहेत आणि ज्या मंदिराच्या आश्रयाला गेले आहेत त्या मंदिराबद्दल मी माहिती घेतली. त्या मंदिरात काय होतं, त्यांची प्रथा परंपरा काय आहे. कामाख्या मंदिराविषयी बोलत हो, आहात. तेच बोलतोय मी. म्हटलं तर यांचा तर आत्मा मेला आहे या लोकांचा. जे लोक गद्दारी बेईमानी करत असतात त्यांच्या मनात काही आत्मा नाही राहत, आत्मा मरतो त्यांचा. तर ज्यांचा आत्मा मेला आहे त्यांचं तर फक्त शवच येतं, ते जिवंत शव आहेत. त्यात चुकीचं काय आहे? तर जिवंत शव हे शब्द तर राम मनोहर लोहियांपासून बाळासाहेबांपर्यंत सर्वांनीच यूज केलेत. लोकशाहीत असे मेलेली माणसं काही कामाची नसतात. ज्यांना तुम्ही मेलेली लोक म्हणत आहात ते उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंशी चर्चा करत होते. नाही, त्यातून मार्ग निघणारच होता. काहीच तुम्ही नाही. मध्ये अडथळा आणलात. मी का आणू? आमची पार्टी आहे, उद्धवजी आमचे नेते आहेत आणि मिनिटाला आमचं संभाषण होत असतं, कम्युनिकेशन होत असतं. हे खोटं बोलतायत, हे खोटारडेपणा करत आहेत. एकतर जे 40 लोक निघून गेले त्यामधल्या 10 लोकांवर ईडीची कारवाई सुरू होती तर घाबरले. 3 लोकांवर सीबीआयची कारवाई सुरू होती, तेही घाबरले. आणखी 2 जण इन्कम टॅक्सच्या जाळ्यात येत होते, त्यांना घाबरवलं, धमकावलं आणि नंतर पैशांचा लोभ दाखवला आणि लोक निघून गेले, पळाले. हे बघा, मध्य प्रदेशात मी होतो का? नाही पण तुम्ही तर मध्य प्रदेशमध्ये ज्योतिराव सिंधिया आणि 22 लोक तुटले, तिथे संजय राऊत होता का? असं जिथे दुसऱ्या राज्यात लोक तोडले जातात तिथे संजय राऊत आहेत का? की शिवसेना आहे? कोण आहे तिकडे? महाराष्ट्रात तोच खेळ झाला जो मध्य प्रदेशात झालाय, जे राजस्थानमध्ये करायला जात होते, जे आणि छत्तीसगडमध्ये करायला जात आहेत, जे झारखंडमध्ये करायला जात होते, जे दिल्लीमध्ये करायला जात होते, तेलंगणामध्ये हाच खेळ करायला जात होते आणि तोच खेळ महाराष्ट्रात झाला. त्यात नवीन काय बघा, आहे? ते तर पब्लिकली बोलतात की रश्मी ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे असो ते तुमचं ऐकतात आणि तुम्ही ती युती होऊन दिली नाहीत. नाही, माझी गोष्ट कोणीच ऐकत नाही. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मी आपल्या मर्यादेला समजतो. माझी मर्यादा काय आहे? नक्कीच पार्टीमध्ये माझं एक स्वतःचं पद आहे, उद्धवजी माझे मित्र आहेत, माझे भाऊ आहेत, आम्ही दोघे एकमेकांशी बोलतो. पण जर आम्ही सगळ्यांनी असं ठरवलंय की उद्धव ठाकरे आमचे सेनापती आहेत तर निर्णय घ्यायचा पूर्ण अधिकार माझ्या सेनापतीचा आहे. जे उद्धव ठाकरे म्हणतील ते मी नक्कीच ऐकतो, भले मग त्यांची ती गोष्ट मला पटो किंवा नाही. मी कधी त्यांच्याशी मग डिबेट नाही करत. पण नारायण राणे म्हणतात की पार्लमेंट हाऊसमध्ये माझ्या शेजारी बसून संजय राऊत उद्धव मी कधी ठाकरे त्यांच्याबरोबर विषयी बसलोच म्हणत होते. नाहीये. ते म्हणतात की ती जर गोष्ट रश्मी अहो, ठाकरेला सांगा. सांगितली तर त्या चपलेने मारतील संजय राऊत. कोणाला? राणेला तर चपलेनेच मारलं पाहिजे. एवढा खोटारडा माणूस हा या देशाच्या राजनीतीमध्ये असा नाही झालाय. मी माझ्या पार्टीत बसलोय, तुम्ही 3 वेळा पार्टी सोडली आहे. मी माझ्या पार्टीसोबत प्रामाणिक आहे. ही माझी सगळ्यात मोठी कमाई आहे, माझी ताकद आहे.
तर हे 40 लोक माझे कधीतरी मित्र होते. माझ्या समोर येऊन माझ्या नजरेला नजर नाही मिळवू शकत, कारण आम्ही कधी त्यांच्याविषयी वाईट नाही केलं आणि नाही करणार. नारायण राणेही इथे आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांचे सोबतेही मला बोलू शकतात. काय चुकीचं केलंय मी? त्यांचं मंत्री बनवलं, मुख्यमंत्री बनवलं, त्यांना मोठमोठ्या पदावर बसवलं. कोण होते? बघा, एकनाथ शिंदे स्वतः म्हणतात की मी एक रिक्षा चालवणारी व्यक्ती होतो. एक रिक्षा चालवणारा माणूस आता कुठे पोहोचलाय? हे कोणी बनवलं? शिवसेना या 4 अक्षराने बनवलंय. शिवसेना कोणी बनवली? शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाने बनवली. आणि तुम्ही कुठे पळालात? तुम्ही का पळालात? संकटाच्या वेळी तुम्हाला जर कुठल्या गोष्टीचं भय आहे तर आमच्याशी बोला ना. हेच संकट आमच्यावरही आलं आहे ना. तुम्ही तर रोज म्हणत होतात की जे MLA गेले आहेत ते नक्की परत येतील. हे यातले 20 येतील, 18 येतील, येण्यासाठी काही सरकार लोक नाही बनणार. हे बघा, ही चर्चा सुरू होती योग्य आहे, पण भीतीचं एवढंच होतं. तलवार अशा प्रकारे लटकून ठेवली होती या लोकांनी, दिल्लीवाल्यांनी. जेलमध्ये जाणार, ईडी येईल, जसा गब्बर येईल असं आहे ना. चला पळा इथनं, नाहीतर गब्बर येईल. झोपा नाहीतर गब्बर येईल. तसंच गब्बर आहेत हे सगळे. तर काय कारण आहे की हे 40 लोक घाबरत होते आणि संजय राऊत नाही घाबरले? यासाठी नाही घाबरलो मी आणि भीतही नाही मी यांना, कारण सगळं काही मिळालंय मला माझ्या पार्टीकडून. अजून काय पाहिजे? जास्तीत जास्त काय वाईट होऊ शकतं? मी सांगितलं ना, जेलमध्ये टाकतील मला, किंवा भरलेल्या रस्त्यावर मी चालतो एकटा तेव्हा कोणी एखादा गोळी मारेल. जर माझ्या आयुष्यात लिहिलं आहे की मी आज मरणार आहे, कोणी थांबवू नाही शकणार. जेल जाऊन आलोय मी, पूर्ण अनुभव आहे माझ्याकडे जेलचा. आता मी लोकांना मार्गदर्शन करतो. अरे घाबरू नका. जनतेमधून कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर? सर, माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की आत्ताच तुम्ही 100 दिवस जेलमध्ये राहून आलात, तर हे दिवस तुम्ही जेलमध्ये कसे घालवले? तुमचा अनुभव कसा आहे? चांगला प्रश्न आहे तुमचा. बऱ्याच लोकांनी मला नाही, चांगला प्रश्न आहे. हे बघ बेटा, जेलच असतं. आणि आमच्यासारख्या लोकांना जेव्हा जेलमध्ये टाकतात तेव्हा एखाद्या कारणासाठी टाकलं जातं. ही पॉलिटिकल लढाई आहे. आतापर्यंत मला माहिती नाही की मला कोणत्या केससाठी जेलमध्ये टाकलं. मी शोधतोय, मी चार्जशीट बघतोय. आतापर्यंत मी न्यायालयाचा निर्णयसुद्धा वाचतोय. न्यायालयाला सुद्धा आश्चर्य झालं की यांना का आणलं गेलं आणि यांना का अरेस्ट केलंय. पण जेलचा जो काळ असतो तो 1 तास जो असतो तो 100 दिवसांचा वाटतो आपल्याला. 1 तास गेला तर असं वाटतं की 100 दिवस गेले. तुमचा वेळ नाही जाऊ शकत जेलमध्ये. एकतर तुम्ही एकटे असता, आमच्यासारखे लोक. आणि मला तर जिथे कसाबला ठेवलं होतं त्या कोठडीत, तो अजमल कसाब, त्या कोठडीत आम्हाला ठेवलं होतं. त्याला अंडा सेल म्हणतात. तर मी वारंवार असा प्रयत्न करत होतो की मला ॲटलिस्ट बाहेरचा एकदा तरी सूर्याच्या किरणं बघायला मिळायला हवेत. सर्व त्रास होतो. परंतु एवढं प्रेशर असतं आमच्या लोकांविरोधात. मीडियावालेही बघतात यांना कुठे ठेवलंय, हा काय खातोय, याला घरून काही मिळतंय का, त्यांना काही मदत मिळतेय का. आणि हे आमच्याच नाही तर इतर लोकांविषयी होते. मग वाचनात वेळ घालवतो आम्ही. मी लिहिणारा वाचणारा माणूस आहे, तर कागद पेनाची सुविधा मिळाली होती, आम्ही लिहित होतो. जर कोणी येतो, एखादा गार्ड येतो, तर त्याच्याशी बोलत असतो. त्याच्यासोबत जरासा वेळ जात होता. आम्हाला सांगितलं जातं की आम्ही बंदी आहोत. त्याला बंदीच म्हणतात. आम्हाला एक नंबर दिला जातो, त्या नंबरवरनं ओळखलं जातं. तुम्ही जेलमध्ये फिल्म बघतात? हो, मी त्या माझ्या अनुभवाविषयी एक पुस्तक मी लिहित आहे, ती लवकरच येणार आहे. तर समजेल की आपल्या देशाच्या जेलची स्थिती, त्यांची परिस्थिती किती वाईट आहे. जेलमध्ये सुधार झाला पाहिजे, त्यासाठी घोषित कमिटी असं नाही. मी स्वतः त्या जेल कमिटीमध्ये राहिलो आहे, स्टँडिंग कमिटी. मी स्वतः ॲज अ मेंबर ऑफ स्टँडिंग कमिटी प्रिझन डेव्हलपमेंटमध्ये त्या जेलमध्ये गेलो होतं. तेव्हा मी जेव्हा गेलो तेव्हा मला सेल्यूट बिल्यूट सगळे मारत होते. आणि जेव्हा मी तिथे बंदी म्हणून गेलो असणार तेव्हा मला कसं वाटलं असणार. पण मी हेही सहन केलंय. हे सगळं सहन करावं लागतं. वाईट काळ येतो आणि चाललाही जातो. रडून काय फायदा होणार नाही. युद्धात हे होत असतं अशा गोष्टी. तर कधी भीती नाही वाटली तुम्हाला? नाही, कधीच नाही.
जर तेव्हा मी घाबरलो असतो तर माझ्या पार्टीचा मॉरल डाऊन झाला असता. जी पार्टी संकटात आहे त्यावेळी माझी पार्टी संकटात होती. उद्धव ठाकरे संकटात होते. तर जेव्हा मला माझ्या घरी ईडीचे अधिकारी आले, सकाळपासून गरज नव्हती, माझ्या घरी काहीच नव्हतं, तेव्हा मी फोन केला उद्धवजींना की उद्धवजी मी जात आहे आणि परत नाही येणार, हे मला घेऊन जात आहेत. तर उद्धवजींना विश्वास होता की रात्री सोडून देतील तुम्हाला. मी म्हटलं नाही, मला माहिती आहे हे मला सोडणार नाही आणि मला अरेस्ट करतील. तर ते सुद्धा खूप भावनिक झाले होते. परंतु मला माहीत होतं की मी माझ्या घरी येणार आहे. मी माझ्या आईला भेटलो, माझी मुलगी होती तिला भेटलो आणि मग गेलो मी सरळ हसता हसता. माझे लोक, हजारो लोक बाहेर उभे होते, त्यांना हात दाखवला, चाललो गेलो. घाबरून काय करणार होतो मी? जर मी सरेंडर झालो असतो त्या सर्वांसारखं आणि मीही गेलो असतो, जे आमचे दुसरे लोक गेलेत, दुसरे नेते गेलेत, तर मी सुटलो असतो 2 मिनिटात. पण माझी पार्टी संपली असती. उद्धव ठाकरे त्यांचा मॉरल डाऊन झाला असता. महाराष्ट्राचं वातावरण सुद्धा जे होतं, जे भय तयार झालं होतं, ते आणखी वाढलं असतं. ते बघा, संजय राऊत घाबरले, संजय राऊत शरण गेले, शिवसेनेच्या प्रमुख नेत्याने शरणागती पत्करली. मग मी माझ्या लोकांपुढे जो माझा चेहरा आहे, मी म्हणतो की मी वाघाचा बछडा आहे, मी बाळासाहेब ठाकरेंचा चेला आहे, मला तो अधिकार राहिला नसता की मी शिवसेना किंवा ठाकरेजींचं नाव घेऊन बाहेर जाऊ. तर मी जे माझ्या नशिबात होतं ते सहन केलं. ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेतलं, तुम्ही त्यांच्या जवळचे होते, बाळासाहेबांकडून तुम्ही शिकलात. आणि खरंच बाळासाहेब ठाकरे एक असे नेते होते, निडर होते, मुक्तपणे आपली बाजू मांडायचे. आणखी काही आरोप माझ्याकडे आहेत. अजूनही आरोप आहेत? ओके, करा. ब्रेक नंतर संजय राऊतवर आरोप प्रत्यारोपांचं आणखी एक सत्र. जे ठाकरे पार्टीचे नेतृत्व करतायत, मी त्यांना कुटुंब म्हणतो. तर ते ठाकरे ठाकरे आहेत, बाकी ठाकरे असू द्या ठाकरे ना. नाही आहेत. असे 50 ठाकरे आहेत. असे बघा, पूर्ण देशात बाळासाहेबांचाच मुलगा आहे. पूर्ण देशात हजारो गांधी आहेत, तर ते सगळे महात्मा गांधी बनले का? या देशात शेकडो मोदी आहेत, सुशील मोदी सुद्धा आहेत. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आम्ही प्रश्न विचारत आहोत, सुनावणी करत आहोत सामनाचे संपादक आणि उद्धव ठाकरेच्या शिवसेनेचे नेते संजय राऊतवर. आपकी अदालत मध्ये पुढचा प्रश्न. आपकी अदालतमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊतांवर आरोप आहे की यांनी आपल्या विचारधारेशी तडजोड केली. संजयजी, तुम्ही म्हणत होता की बाळासाहेबांचे सैनिक आहात तुम्ही. बाळासाहेब ठाकरेजींनी जे शिकवलं त्याला फॉलो करता तुम्ही. पण एकनाथ शिंदे एक गोष्ट वारंवार म्हणतात की तुम्ही, म्हणजे बाळासाहेबांची आयडिओलॉजी होती, हिंदुत्वाची विचारधारा होती, त्यातून मागे हटलात, म्हणून त्यांना पार्टी सोडावी लागली. एकनाथ शिंदेला माहिती आहे आयडिओलॉजी शिवसेनेची? त्यांना विचारा, कधी भेटले तर त्यांना विचारा. आयडिओलॉजी आहे ना बाळासाहेब ठाकरेंची, शिवसेनेची. आणि आम्ही कधी हिंदुत्व सोडलंय त्यांना सांगा, त्यांना विचारा, एक उदाहरण दाखवा की आम्ही कधी हिंदुत्व सोडलं आहे. ही पहिली व्यक्ती आहेत, एकनाथ शिंदे, रडून रडून अगदी जाहीर सभेमध्ये आम्हाला बीजेपी सोबत नाही राहायचं आहे, अलायन्स तोडा, हा माझा राजीनामा घ्या. का? वारंवार ही व्यक्ती हेच म्हणत होती. तर ही आयडिओलॉजीची गोष्ट त्यांच्या तोंडी शोभत नाही. ते यासाठी म्हणतात की तुम्ही त्यांना गद्दार म्हणतात. ते म्हणतात गद्दार तर आहे, गद्दार तर आहे. गद्दारला गद्दार नाही म्हणायचं तर काय विश्वासू म्हणायचं? म्हणतात की गद्दार नाहीये, आम्ही क्रांती केली आहे. आम्ही गद्दारी नाही, आम्ही क्रांती केली आहे. गद्दार नाही, बंडखोरी केली आहे, विद्रोह केला आहे. हिम्मत हवी. क्रांतिकारकामध्ये एक हिम्मत असते सत्याला सामोरे जाण्याची. हे जेल जाण्यापासून घाबरले, त्याला क्रांती नाही म्हणत, बेईमानी म्हणतात. त्यांनी जे एक्झाम्पल दिलं ते सांगतो. त्यांनी सांगितलं की कसं बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेशी कॉम्प्रोमाइज झालं, कसं हिंदुत्वाशी तडजोड झाली. मुंबई हल्ल्यातील दोषी अतिरेकी याकूब मेननला फाशीची शिक्षा झाली होती. जो आमदार त्या फाशीला विरोध करत होता, त्या आमदाराला उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये मिनिस्टर बनवलं. बघा, ही गोष्ट फक्त सांगण्याची आहे. आता जो अफजल गुरु, पार्लमेंटमध्ये जो हल्ला झाला त्या प्रकरणात त्याला फाशी दिली होती, असे खूप सारे लोक आहेत. त्याला स्वतंत्र सैनिक म्हणणारी मेहबूबा मुफ्ती आता बीजेपी सोबत सत्तेत आली.
त्या बीजेपी सोबत शिंदे बसलेत ते चालतं का? कोणत्या क्रांतीची गोष्ट करताय? क्रांती या शब्दाचा अर्थ माहितीये का त्यांना? काय असतो ते? काय त्यांची आयडियोलॉजी आहे? मी एवढंच म्हटलं की ते घाबरले आणि पळून गेले. हीच ते आहे त्यांची उदाहरण आयडियोलॉजी. वारंवार म्हणतात की आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना पुढे नेत त्यांना आहोत. बाळासाहेब ठाकरे कधी समजलेच नाही. जर त्यांना बाळासाहेब समजले असते तर त्यांनी गद्दारी केली नसती. हे पहा, एक उदाहरण वारंवार देतात की बाळासाहेब ठाकरेंची इच्छा ही कधीच नव्हती की काँग्रेस आणि शिवसेनेची युती हो, आणि हे बाळासाहेबांनी पब्लिकली म्हटलंही तुम्हाला कितीतरी माहिती वेळा. असेल, शिंदेचा तेव्हा जन्म सुद्धा झाला नव्हता राजनीतीमध्ये. आता आता ते खेळायला, म्हणजे आता आता ते मैदानात आलेत. हां, काय म्हणतात ते, एक आहे ना म्हण, नवी नवी नवरी आहे ही. जेव्हा ते हे आमच्याकडे नवरीला हळद लावतात, ते हळद लावतात ना, आता उतरेलच ती. बीजेपीवाले त्यांची उतरवतीलच. काँग्रेसविषयी बोलतात. काँग्रेस काय पाकिस्तान किंवा अमेरिकेतून आलेली पार्टी आहे? आमचे मतभेद आहेत त्यांच्यासोबत, पण त्यांना हे माहीत नाही, हेच बाळासाहेब ठाकरे आहेत ज्यांनी इंदिरा गांधींसोबत हातमिळवणी केली आहे. इमर्जन्सीला सपोर्ट सुद्धा केला होता आम्ही, आणि एकेकाळी बॅरिस्टर अंतुलेंसोबत आमचं नातं सुद्धा राहिलेलं आहे. आणि काँग्रेसच्या समर्थनार्थ आम्ही कधी विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही उमेदवार सुद्धा उतरवला नव्हता. हा एक इतिहास आहे. कधी कधी नाते बिघडतात, कधी खराब होतात, पण कधी ते बाळासाहेब तर एकत्र हे येतात. म्हणत होते की देशाला वाटण्यात काँग्रेसचा हात आहे. आहेच, बाळासाहेबांनी म्हटलंय, पण राजनीती परिस्थिती बदलतही राहते कधी कधी. हे असं एवढी सुद्धा बदलली की असतं. तुम्ही म्हणता की भारत जोडण्यामध्ये सुद्धा राहुल गांधींचा हात मग आहे. भारत जुडला नाही पाहिजे? जर एखादा युवा नेता, जो काँग्रेसचा असो किंवा अजून दुसऱ्या पार्टीचा असो, युवा नेता जर पूर्ण देशात 4000 किलोमीटर चालतो आणि त्यांच्यासोबत अनेक लोक गर्दी करत जातात, चालत असतात, फिरत असतात आणि राजनीतिक गोष्टही करत नाहीये, तर मला वाटतं देशामध्ये एक चांगली ऊर्जा त्यामुळे आली आहे, एक प्रेरणा मिळाली आहे, आणि राहुल गांधीला एक नवीन ताकदही मिळाली आहे. एवढी ताकद मिळाली आहे की त्यांनी वीर सावरकरला माफी वीर म्हटलं. त्यांनी वीर सावरकरचे शिवसेनेचे जे आयडियल आहेत त्यांना आम्ही लगेच त्याचा धिक्कार केला आहे. नंबर 1, जर तुम्ही एकनाथ शिंदेविषयी बोलत आहात तर आम्ही वारंवार म्हटलं आहे बीजेपीला, वीर सावरकरांना भारतरत्न द्या. 10 वर्षांपासून आमची मागणी आहे. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तर आमच्या सरकारकडनं सुद्धा तिकडे गेले आहेत दिल्लीमध्ये. वीर सावरकर आमचे आयडल आहेत आणि आपण त्यांना भारतरत्न द्या. एकनाथ शिंदेमध्ये हिंमत आहे बोलण्याची? सांगा ना, सांगून तर बघा तुम्ही सावरकरांविषयी. आम्ही आताही म्हणतो, सावरकर आमचे आदर्श आहेत. पण ज्या सावरकरांना तुम्ही आदर्श मानतात, त्यांचा सन्मान करतात, त्यांच्याविषयी त्यांनी असं म्हटलं की इंग्रजांची माफी मागितली. हे बघा, अशा व्यक्तींसोबत तुम्ही यात्रेमध्ये चालणार का? काही आपत्ती नाही. आपत्तीची गोष्ट आहे आणि आम्ही आपत्ती नोंदवून हिंमतही दाखवली आहे. तर म्हणून तर मी बीजेपीला वारंवार सांगत होतो की सावरकरांचा सन्मान करा. जर राहुल गांधी त्यांना माफीवीर म्हणत आहेत तर तुम्ही त्यांना भारतरत्नांनी सन्मानित करावं. आणि अमित शहाने म्हटलं आहे की तुम्ही विचारधारेशी तडजोड केली आहे, विरोधी विचारधारेचे तळवे चाटणे पसंत केले. तर त्यावर मी उत्तर दिलं होतं. त्यावर खूप मोठा असा गदारोळ झाला होता. तर आता आजचे जे मुख्यमंत्री आहेत ते काय चाटत आहेत असं मी म्हटलं होतं, आणि कोणाचे तळवे चाटत आहेत. ही चाटुगिरीची राजनीती या देशात सुरू आहे, तर त्यामध्ये सगळे लोक सहभागी आहेत. बघा, तुम्हीही काही कमी नाही आहात ना. तुम्ही त्यांना कधी गद्दार म्हणता, तुम्ही कधी त्यांना अमित शहा आणि नरेंद्र मोदींचा चमचा म्हणता. म्हणजे चमचा तर प्यादा नाही प्यादा म्हटलं म्हणता. मी. हो आहे ना, प्यादा तर आहे. म्हणूनच तर पार्टी तोडण्यामध्ये मदत केली ना आमची. ही पार्टी 50 वर्षांआधी बाळासाहेब ठाकरेंनी बनवली होती. बाळासाहेब ठाकरेंच्या काळी सुद्धा खूप सारे लोक पार्टी सोडून निघून गेले होते. मोठमोठे लोक गेले होते. छगन भुजबळ गेलेत, नारायण राणे गेले, त्याच्या आधी गणेश नाईक गेले, अजूनही लोक गेलेत. परंतु कोणीही हा असा नाही प्रयोग केला की पूर्ण पार्टीच दुसऱ्याच्या झोळीत द्यायची. ते आता झालंय. ते तर म्हणतात की बीजेपी सोबत आम्ही सरकार बनवून आम्ही विचारधारेला व्यवस्थित केलं, ज्याला उद्धव ठाकरे आणि संजय राऊतनी गडबड केली आम्ही होती. काही गडबड केली नव्हती. गडबड काय आहे हे 2024 मध्ये जनता त्यांना दाखवेलच. आम्हाला विश्वास आहे ना. निवडणुका करा आताच निवडणुका डिक्लेअर करा ना. मग विधानसभा असो किंवा मग अजून काही. मुंबई महानगरपालिकेची निवडणुका नाही करत आहेत हे लोक.
1 वर्षापासून वाट बघत आहोत आम्ही. भीती आहे, लोक त्यांना हरवतील अशी खूप मोठी भीती त्यांच्या मनात आहे. मग तुम्ही त्यांना पक्षचिन्ह द्या, नाव द्या. पार्टी तर ठाकरे नावानेच चालते ना. तर तुम्हाला काय वाटतं, ठाकरे कुटुंबात जे बाकीचे लोक आहेत, एक उद्धव ठाकरेचं कुटुंब आहे, पण बाळासाहेबांचा दुसराही मुलगा आहे जयदेव, त्यांची वाईफ पण आहे, ते शिंदे सोबत का गेले? जाऊ द्या. अहो, मी पार्टीविषयी बोलतोय, मी कुटुंबाविषयी नाही बोलत आहे. पार्टी नाही, तुम्ही आता कुटुंबाविषयी बोललात पार्टी ना. ज्या ठाकरेची, जो ठाकरे पार्टीचं नेतृत्व करतोय, मी त्यांना कुटुंब म्हणतोय. तर ते ठाकरे आहेत, बाकी ठाकरे असू द्या ना. नाही आहेत. असे 50 ठाकरे आहेत. असे बघा, पण या तोही देशात- बाळासाहेबांचाच मुलगा या आहे. देशात हजारो गांधी आहेत, तर ते सगळे महात्मा गांधी बनले का? या देशात शेकडो मोदी असतील, सुशील मोदी सुद्धा आहेत ना. इथे सुद्धा मोदी आहेत, अजूनही मोदी आहेत. नाही, तो तर बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे ना. असू द्या ना, मुलगा असला तर मग काय झालं, मुलगा मुलगाच असतो ना. पण पार्टीचा सेनापती जो असतो तो सेनापती असतो. नाही, तुम्ही म्हटलं ना की ठाकरे कुटुंब यांच्यासोबत आहे. मी तुम्हाला सांगितलं की काही थोडाफार राज कुटुंब ठाकरेंनी सुद्धा त्यांच्यासोबत पार्टी आहे. बनवली, तोही कुटुंब होता. कुठे आहे पार्टी? हे लोक कधी त्याच्यासोबतही गेली होती. राज ठाकरे सुद्धा एक नेता होते, आमचे सोबती होते, आमचे मित्र होते. एक मोठी पार्टी बनवण्याचा प्रयत्न केला. पार्टी कुठे आहे तुम्ही सांगा मला. हे बघा, तुम्ही सर्वांना ओळखता, बाळासाहेबांच्या जवळ राहिले आहात, उद्धव ठाकरेंना ओळखता, राज ठाकरेंनाही ओळखता, एकनाथ शिंदेला ओळखता, नारायण राणेलाही ओळखता. तर आजच्या तारखेला काय सल्ला द्याल एकनाथ शिंदेंना? मी काय सल्ला देऊ शकतो, त्यांचे सल्लागार तर दिल्लीत बसलेत. आता ते कोणाचाही सल्ला घेण्या एवढे लायक नाहीयेत आमच्या इथे. बघा, त्यांच्या तोंडी नेहमी हा एक शब्द असतो की माझ्या मागे महाशक्ती आहे दिल्लीमध्ये. आता त्या महाशक्तीचा जो सल्ला आहे तो घेत राहा, परंतु आयुष्यात तुम्ही खूप मोठं पाप केलं आहे. जर तुम्ही हे पाप केलं नसतं तर कदाचित आम्ही तुम्हाला माफ केलं असतं. असं आहे की आपण शिवसेना जी बाळासाहेब ठाकरेंची आहे, धनुष्यबाण ज्याची पूजा होते आमच्या इथे, ते विकत घेण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही विकतही घेतला. त्यासाठी या राज्याची जनता तुम्हाला कधीही माफ नाही करणार. ठीक आहे, पार्टी सोडली, राजनीती तुम्ही केली आहे, करायलाही पाहिजे. तुमची इच्छा आहे तर तुम्ही करा ना. तर सल्ला माझा हाच असेल की जनतेसमोर जर तुमचं आहात, तुम्ही वाघ आहात खरंच, तर जनतेच्या समोर जाऊन तुम्ही दाखवा. निवडणूक घ्या. जसं आदित्य ठाकरेंनी म्हटलं ना त्यांना, मी राजीनामा देतो, तसा तुम्ही राजीनामा द्या. आपण दोघेही एक दुसऱ्या विरुद्ध निवडणूक लढवू. आहे हिंमत? माझा सल्ला आहे. दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी सुद्धा होईल. शिवसेना कोणाची आहे? अजून एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच राहतो. चला, हे तर राजनीतीची लोक आहेत. कंगना राणावत, हो मग ती तर ऍक्टर आहे, कलाकार आहे, राजनीतीमध्ये नाही आहे. पॉलिटिकल ऍक्टर आहे ती. तिने म्हटलं होतं महाराष्ट्र काय तुमच्या बापाचं आहे. हो, आमच्या बापाचं आहे. तिने म्हटलं होतं काय उपटायचं असेल ते उपटून दाखवा. उपटलं ना मग. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज सुनावणी करत आहोत संजय राऊतवर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये सामनाचे संपादक संजय राऊतांवर आरोप आहे की हे आपल्या लेखणीने विष ओकतात. जेव्हा तुमचा संपादकीय वाचतात, आणि आजकाल तर जेव्हा कोणी छोटंसं वक्तव्य जरी केलं तरी त्याच्यावर केस होते, त्या हिशोबाने तुमच्यावर तर दररोज केसेस व्हायला होऊ पाहिजे. द्या, केस होऊ द्या ना. जर लोकांना वाटतं की माझ्यावर केस व्हायला हवी तर मग होऊ द्या. हजारो केस चालल्यात माझ्यावर. आता जेव्हा 92 मध्ये दंगे झाले होते मुंबईमध्ये, तेव्हा माझ्यावर 160 केसेस सुरू होते. त्यावेळी माझ्या एडिटोरियलमध्ये मी लिहित होतो, बोलत होतो. न्यायालयात जाऊन जर कोणी मला खोटं सिद्ध करायचा प्रयत्न करत असतील तर ते करू शकतात, पण आतापर्यंत असं नाही झालं. खोटं सिद्ध करण्याचा तर विषयच नाहीये. जसं नवनीत राणा जी मेंबर ऑफ पार्लमेंट आहे, ती मातोश्रीच्या बाहेर बसून हनुमान चालीसा वाचू इच्छिते होती. तुम्ही काय म्हटलं, मातोश्री बरोबर खेळू नकोस, जमिनीत 20 फूट गाडून टाकू आम्ही. हो, मी म्हटलं होतं. हो, बोललो बोलला होतो. होता. मी खोटं नाही बोलत आहे.
मी म्हटलं होतं की मातोश्रीशी नका खेळू. हे फक्त नवनीत राणाविषयी नव्हतं सांगितलं मी. जनरल स्टेटमेंट होतं की मातोश्रीशी नका खेळू. कारण आमच्यासाठी एक पवित्र जागा आहे जिथे बाळासाहेब ठाकरे बसत होते. ती आमच्यासाठी, माझ्यासाठी पवित्र जागा आहे जिथे राजनीती करू नका तुम्ही. आपली जी ती राजनीती आहे, हनुमान चालिसा आपण विसरलात का? एवढे देशात संकट आहेत, महाराष्ट्रात एवढं काही चाललंय आणि यांना हनुमान चालिसा वाचायची नाही, आहे का? जमिनीत गाडण्याचा अर्थ काय आहे? हो, खरा देव तर जमिनीखाली आहे ना. जाऊन बघा, आम्ही तुम्हाला पाठवू ना. जेव्हा त्यांचे पतीही बोलत होते तेव्हा तुम्ही म्हणालात की बंटी बबली आहेत. हो, बंटी बबली आहेत, सगळ्यांनाच माहिती आहे. हे बघा, हे काही जोकरचा खेळ नाहीये राजनीती. ठाकरे कुटुंब आहे, शरद पवार साहेबांचं कुटुंब आहे. महाराष्ट्रात मोठे मोठे घराणे आहेत. आपण त्यांना हे अशा प्रकारचे कामं करू नका ना ज्याने त्यांची नालस्ती होईल. लोकांची श्रद्धा आहे, असे सारे कुटुंब आहेत महाराष्ट्रात, देशात आहेत. पण तुम्ही नालस्ती करणं सोडता कुठे? तुम्ही नारायण राणेला म्हणालात की आम्ही तुमचे बाप आहोत. हो हो, कारण आम्ही आमच्या बापाला कधी सोडलं नाही ना. बाळासाहेब ठाकरेंना एकच बाप असतो ना राजनीतीमध्ये, जे आमचे बाळासाहेब ठाकरे आहेत. आम्ही कधीही आमच्या बापाला सोडून दुसरा बाप नाही पकडला आहे आणि बापही बदलले नाही. आम्ही एकच बाप आहे. जे लोक बाप बदलतात त्या लोकांना मी याच भाषेत सांगतो की बाबा, आम्ही तुमचे बाप आहोत. तुम्ही त्यांना म्हणत होतात की तुम्ही घाबरून पळालात. त्यात चुकीचं काय आहे? तुम्ही मला प्रश्न विचारता आहात न्यायालयात आणि मी त्याची उत्तरही देतोय की मी जर हे विचारलंय, सांगितलंय की तुम्ही घाबरून पळाला आहात, तर हे खरं आहे. घाबरूनच पळालेत ना सगळेजण. बाकी कोणाला? तर सगळे बहाणे आहेत. आयडिओलॉजी, उद्धव ठाकरे, हे ते, संजय राऊत, हे सगळे बहाणे करून पळालेत. हे सगळे बहाणे करूनच पळालेत. खरं कारण आहे घाबरून पळालेत ते. चला, हे तर राजनीतीची लोक आहेत. कंगना राणावत, हो, मग ती तर ऍक्टर आहे, कलाकार आहे, राजनीतीमध्ये नाही येते. पॉलिटिकल ऍक्टर आहे ती. तुम्ही त्यांच्या ऑफिसवरती बुलडोझर चालवला मी कशाला चालवू? आणि सामनामध्ये प्रकाशित केलं, उपटलं. हो, तर जे उपटलंय ते न्यूज आली आहे सामना वृत्तपत्रात. सामना एक वृत्तपत्र आहे. सामनाच्या हेडलाईनचं आपलं एक अस्तित्व आहे की सामनाची हेडलाईन आज काय आहे. लोक वाचतात, बघतात, सामनामध्ये काय लिहिलंय, एडिटोरियल काय आहे, वार्ता काय आहे. पूर्ण देशात प्रसिद्ध आहे, रिजनल भाषेत येतं, पूर्ण देशात ते वाचलं जातं. तर एक चॅलेंज दिलं होतं त्या मुलीने. तिने म्हटलं होतं महाराष्ट्र काय तुमच्या बापाचं आहे? हो, आमच्या बापाचंच आहे. तिने म्हटलं होतं काय उपटायचं असेल ते उपटून दाखवा. उपटलं ना. विषय असा आहे की हे भांडण कधी सुरू झालं हे तुम्ही आमच्यावर क्रिटिसाइज करताय. आम्ही नक्कीच ही गोष्ट मान्य करू की लोकशाहीत लोक अशा प्रकारे एकमेकांवरती टीका टिप्पणी करत असतात. पण तुम्ही बोलणार की मुंबईचे पाकिस्तान झाले आहे. ही कोण आहे शाणी? मुंबईचं पाकिस्तान झालंय? आम्ही बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईचं पाकिस्तान होण्यापासून वाचवलंय वारंवार. हे दाऊदच्या गँगशी आम्ही लढाई केली, आमचे लोक मारले गेले आहेत. काय माहिती एकनाथ शिंदेला, जो म्हणतो ना दाऊद दाऊद दाऊद. ही दाऊदची गँग, ही पाकिस्तानची गँग, यांच्यासोबत लढता लढता 90-92 मध्ये आमची 140 लोक मारले गेलेत. त्या प्रकरणावर माझ्यावर 40 केसेस झालेत. त्यासाठी आता सुद्धा मी कोर्टात जात असतो. ही आणि येऊन बोलणार की मुंबईचे पाकिस्तान आम्ही केलं, तिला काय अक्कल आहे? पण शिंदे म्हणतात की तुम्हाला जे उपटायचं ते उपटलं, तिने तर तुमचं सरकारच उपटलं. हो, आता हे बघा, उपटायची ही प्रक्रिया नेहमी अशीच सुरू राहील. आता उखाडण्याची वेळ आमची आहे. आता जर उपटू ना तर मग परत उभे नाही राहणार ते. उपटायची चर्चा मी ऐकली होती. तुम्ही म्हटलं होतं की या दिवाळीत फटाके उडणार, या दिवाळीत 22 आमदार सोडून बीजेपीमध्ये सहभागी होतील, शिंदेचं सरकार नक्कीच पडेल. आता तर होळी येत आहे. हे बघा, दिवाळीचं तुम्ही बोलत असाल तर दिवाळी तर माझी जेलमध्येच गेली आहे. मी जेलमध्ये तरी कुठून बोलणार? माझ्या नावाने कोणीतरी विधान केलं असेल. हो, मी हे नक्की म्हटलंय की हे सरकार फेब्रुवारी किंवा एप्रिलचा महिना नाही पाहणार. हे मी नक्की म्हटलंय. आणि ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टामध्ये आर्ग्युमेंट सुरू आहे आमचं,
आणि मी म्हटलं ना की आमचा विश्वास सुप्रीम कोर्टावर आहे. हे सगळे लोक डिस्क्वालिफाय होणार आहेत ज्यांनी पार्टी सोडली आहे. हे सगळेजण डिस्क्वालिफाय होणार आहे. एकनाथ शिंदेपासून सगळे 40 लोक डिस्क्वालिफाय होणार आहेत. यालाच ते म्हणतात मुंगेरीलालचे स्वप्न. नाही, हे स्वप्न नाहीये, हे सत्य आहे. आम्ही लोक झोपतच नाही तर स्वप्न तरी कुठून बघणार. माझा तुम्हाला हा प्रश्न आहे की तुमचे तर ठाकरे कुटुंबासोबत खूप चांगले संबंध आहेत, तर तुम्ही कारण सांगू शकता की राज ठाकरे उद्धव ठाकरे वेगळे का झाले? त्यांची इच्छा. घरात 2 भाऊ 4 भाऊ असतात, घरात 2 वेगवेगळे घरं बनवतात. सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे कामं करण्याची. त्यांना वाटलं की मला वेगळं काहीतरी काम करायचं तर करू द्या. मग करू का शकले नाहीत का वेगळं होऊन? नाही करू शकले ना, हाच तर मुद्दा आहे. जर त्यांना वाटत होतं की माझ्यात खूप क्षमता आहे आणि मला या पार्टीमध्ये शिवसेनेमध्ये माझ्या क्षमतेनुसार मला काम नाही करता येते, मग स्वतःची पार्टी बनवली. जर स्वतःची पार्टी बनवली तर मग ती आता चालायला हवी होती ना. कधी बीजेपी सोबत, कधी यांच्यासोबत चालतं ते. हेच तर मी म्हणतोय. सगळ्यांना वाटतं की माझ्यात क्षमता आहे. शिंदेला वाटतं की मी देशाचा प्रधानमंत्री बनू शकतो, माझ्यात क्षमता आहे. राणेला वाटत होतं की मुख्यमंत्री आणि नंतर प्रधानमंत्री बनेल मी. क्षमता आहे ना, मग आता बाहेर जाऊन दाखवा क्षमता. पण तुम्हाला नाही वाटत की राज ठाकरेमध्ये आपल्या शैलीत, आपल्या बोलण्यात बाळासाहेब ठाकरेंचं रिफ्लेक्शन त्यात दिसतं? नाही, हे बघा, जॉनी लिव्हर सुद्धा सगळ्यांची नक्कल करतो. राजू श्रीवास्तव खूप चांगला नकला करायचा, तुम्हाला माहिती असेल. आणि तो जो एक आहे ते काय पाल सुनील पाल, मी नेहमी नकला पाहायचो. आम्ही नेहमी बाळासाहेबांना नेहमी अशा नकल्या चांगल्या वाटायच्या. ते दरबार सगळ्यांना बोलावून करायचे. तर बाळासाहेबांची नकल अजूनही बरेच जण करतात कधी कधी. तर मग त्याचा अर्थ असा नाही की आपण सगळे बाळासाहेब ठाकरे बनलोय. मी ठाकरे साहेबांसारखं लिहितो बाळासाहेबांसारखं, तर लोक म्हणतात तुम्ही तर बाळासाहेबांसारखं लिहिता. नाही, बाळासाहेब ठाकरे एकच आहेत, नकल नाही करत मी. सर, असं म्हणणं चुकीचं नाही ठरणार की राजकीय घडामोडींना आता चित्रपटांचं स्वरूप आलंय. याचा अर्थ एक हिरो, एक विलन आणि नाट्यमय कथानक. आता तुम्ही बाळासाहेबांवरती एक फिल्म बनवली, यापुढची फिल्म तुमची असेल एकनाथ शिंदेंवर? नाही, आतापर्यंत मी त्या लायकीचा नाही झालोय की मी फिल्म्स बनवावी. पण मी एक फिल्म बनवणार आहे जॉर्ज फर्नांडिसवर. जॉर्ज फर्नांडिस, तुम्ही त्यांच्याविषयी समजून घ्या. एक असा माणूस या राजनीतीमध्ये होऊन गेला, जॉर्ज साहेब, जे कधी काय घाबरलेच नाही कोणाला. ना इंदिरा गांधींना घाबरले, ना अजून कोणाला. असे लोकही होते राजनीतीमध्ये या देशाच्या. बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज साहेब, जे कधी कोणाला घाबरत नव्हते राजनीतीमध्ये. मग जेलमध्ये जावं लागलं किंवा काही हो, तर जॉर्ज साहेबांवर माझं काम सुरू आहे की येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्यांना समजायला हवं की हे लोकही होते राजनीतीमध्ये. नाही, चांगलं काम करतात तुम्ही. जॉर्ज फर्नांडिसवर फिल्म बनवतात. ते खरंच एक आयडियल नेते होते आणि किती साध्यापणाने ते जगत होते आपण पाहिलं आहे. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालतमध्ये आजच्या जजचा निर्णय संजय राऊत यांच्या सुनावणीवर. वेलकम बॅक. आज आम्ही सुनावणी केली आहे संजय राऊत यांच्यावर. प्रश्न विचारले संजय राऊतला. आता वेळ झाली आपकी अदालतमध्ये आजचे जज राम कृपाल सिंग यांच्या निर्णयाचा. संजय राऊतांवर खूप साऱ्या प्रश्नांचा भडीमार केला गेला आणि त्यांनी धाडसीपणाने सगळ्यांची उत्तरं दिली. मला तर एक गोष्ट सांगावीशी वाटेल संजयजींच्या स्तुतीत की संजय जी एको ब्रह्म द्वितीय नास्ती सारखे तेच संजय आहेत. मग ते आपकी अदालतमध्ये असोत, मग ते राजनीतीमध्ये असोत, पत्रकारितामध्ये असोत, त्यांच्या रूपात कोणताही बदल नाहीये. जे काही प्रश्न त्यांना विचारण्यात आले त्यांनी आपल्या पद्धतीने अतिशय धाडसाने उत्तरं दिली आहेत. पण एक गोष्ट मी नक्कीच सांगेन की जे मी नेहमीच सार्वजनिक जीवनात जी लोक आहेत त्यांच्याकडून मी अपेक्षा ठेवतो की आयुष्याचं मूल्य त्याच्या प्रतिष्ठेत आहे, त्याच्या यशात नाही. राजकारणामध्ये हे जे यश आहे ते फक्त एक माध्यम आहे, लक्ष नाही आहे. कारण लक्ष तर अल्टिमेटली समाजाची सेवाच असतं. एका गोष्टीचं नेहमीच भान ठेवलं पाहिजे की समाजात काही असं तर होत नाही आहे ना की आपल्या माध्यमातून ज्यावर समाज प्रश्न करेल आणि त्यांना वाटेल की आपण समाजाचा जो काही आजचा स्तर आहे त्याला काही इजा तर नाही ना पोचवत आहे. तर माझा सल्ला फक्त अपेक्षाच आहे. बाकी आजचे जेवढे काही आरोप होते त्यातून त्यांची सन्मानाने मुक्तता करण्यात येते.
या अपेक्षेने आणि विश्वासाने की संजय राऊत अशाच धाडसाने आपली बाजू मांडत राहतील, याच हिमतीने आपली लेखणी करत राहतील आणि राजनीतीमध्ये बेडर होऊन काम करत राहतील. तर आजची सुनावणी इथेच थांबूया. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेट होईल नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.